सोडायला आम्ही बुरत होत राहून तुम्ही आम्हाला डायरेक्ट खाना चालू केला राव. आम्ही बांध सोडायला आलो तुम्ही हाणता मार सोडा. अरे दवाखान्यात नाही म्हणा आज केला. रक्त आले राव. दवाखान्यात नाही तुम्ही बाकीचं परत बघा. इथं रक्त गाळलंय किती बघा रक्त. थांबा आता सगळं होतंय. आपण बघू ते बघू पुढं काय होतं. ह्याला ठोका टाकला मी ह्याला ओळखीलं नव्हतं. ह्याने जसं बघितलं ना अरे ती बाईला अहो तुम्ही दुसऱ्याला थांबतात राव दुसऱ्याला. फोन कर केलाय सगळे केलाय फोन. तो मोबाईल कुठे पडला रे पिंदा आता बघ रे इथं. मोबाईल कुठे आहे? पिंदाच्या मोबाईल फोन लाव रे. एक मोबाईल कुठे पडलाय बघ. गाडी आहे ना आता 1 मिनिटाच्या. त्याच्या गळ्यात सोन्याची साखळी बी नाही बेटा. आईची साखळी बी नाही पुचुरळी. त्याच्या. मी व्हिडिओ काढतोय. व्हिडिओ काढला सगळे चार्ज घेऊन टाकू आपण. व्हिडिओ काढ सगळा. ना मी व्हिडिओ काढलाय सगळा. फ्लॅश नाही माय दिसते की. हा कड कुठे गळ्यातलं लॉकेट कुठे पडलंय उजेड लावा रे. बघा बघा बघा. थांब रे मामा. थोडाला गेलो हाणलंय लोखंडानी. व्हिडिओ काढला का रे? व्हिडिओ काढा ना व्हिडिओ. व्हिडिओ काढा. अय यार त्या मावशीला उचला बिट्या. थांब गाडी यायला लागली. व्हिडिओ काढलाय का सांगा. व्हिडिओ काढला ना. व्हिडिओ काढला ना. थांबा आता. नीट काढ रे. पोलीसची गाडी बोला ना. त्याने इतकं हाणलंय नाही कारण गळ्यातली सोन्या साखळी कुठं पडली का त्याच्या. तिथं दिसते का तोडून घेतली का. 5 तोळ्याची साखळी आहे. फोन लागला का. बीड ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मी ज्ञानोबा वायदे. पाटोदा तालुक्यातील वैद्यकीय टोल नाक्याजवळ रात्रीचा जो काय वाद झाला तो वाद जातीयवादातून मारहाण झाली. त्या ठिकाणी टोल नाका परिसरात जी काही बांगर शेतकरी आहे त्यांच्या शेतामध्ये परिसरामध्ये तो टोल नाका आहे. मात्र टोल नाका चालवणारे काही लोक आहेत त्यांनीच ही मारहाण केली असा आरोप बांगर कुटुंबाकडून केला जातो आहे. खरी घटना पाहिली गेली तर या परिसरामध्ये बांगर यांचं शेत आहे. रोडच्या कडेला असल्यामुळे त्यांनी हॉटेल उद्या त्याचं उद्घाटन होतं. मात्र उद्घाटना अगोदरच या बांगर कुटुंबाला टोल नाका चालवणाऱ्या कार्यकर्त्याकडनं तिथल्या लोकांकडनं गंभीर मारहाण केली आहे. आपल्या बीड शहराजवळ वाढदिवस, धार्मिक कार्यक्रम, लग्न, शुभारंभ यासाठी हॉटेल साई स्वरूप रेस्टॉरंट येथे खास ऑफर. पहिल्या 11 बुकिंगसाठी 11,000त लॉन स्टेज गार्डन, जागा अल्पदरात उपलब्ध. तसेच सुसज्ज हॉल, निसर्गाच्या सानिध्यात सर्व सोयी उपयुक्त, स्वच्छ परिसरात जेवणाची उत्तम सोय, तेही आपल्या बीड शहराजवळ. संपर्क नगर रोड, मसोबा फाटासमोर, साई स्वरूप रेस्टॉरंट, बीड. त्या ठिकाणी त्या टोल नाक्यावर जे कामगार अत्यंत 302, 307 यासारखे गंभीर गुन्हे त्यावरती आहेत. आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात समजा एवढा जमाव होतोय, त्या लोकाला एवढा मारतोय, बेसूद अक्षरशः गुराढोरावानी त्या ठिकाणी पडतात. आणि इतका जमाव पाहतोय ते रक्तबंबाळ झाले आहेत. महिला त्या ठिकाणी बेसूद झाल्यात. यामुळं अत्यंत जे प्रकार चालला आहे अत्यंत घाणेरडा. या माणसाला माणूस म्हणून जगायला संधी मिळत नाही अशा पद्धतीचं वातावरण चाललं आहे. आणि हे जे कोण गुंड आहेत, जे कोण माणसं आहेत त्यांच्यावर कोणाचा वरदा असतं आहे की अत्यंत जातीचं नाव घेऊन मारतात. म्हणजे खरं म्हणजे माणुसकीला काळीमा फाटणारी ही गोष्ट आहे. आणि आदरणीय SP साहेब यांना विनंती करतो की या प्रकाराचा आणि असं कळतं आहे की ते पोरं जे टोल नाका चालवतात आणि त्या ठिकाणचे CCTV त्यांनी रिमूव्ह केलेत. म्हणजे खरं म्हणजे या ठिकाणी येत्या 2 दिवसामध्ये त्या आरोपीवर गुन्हा जर दाखल नाही केला, त्या आरोपीला अटक नाही केलं
तर आम्ही सर्व समाज बांधव म्हणून त्या ठिकाणी त्या टोल नाक्यावर तीव्र स्वरूपाचं आंदोलन करणार आहोत आणि तो टोल नाका बंद करण्याची मागणी शासन आणि प्रशासनाकडे करणार आहोत. म्हणून पोलीस प्रशासन आणि SP साहेबांना विनंती आहे की ते आरोपी कोण असतील ते लवकरात लवकर त्यांना अटक करून त्यांच्यावर 307, 302 म्हणजे जीव घेणा हल्ला केलेला आहे अशा पद्धतीची त्यांच्यावर गुन्हे दाखल करावा अशा पद्धतीची आम्ही मागणी करतो. मारहाणीचं कारण काय आहे आणि किती लोक होते, कोणाकोणा लागले, कोण कोण जखमी, काय सांगाल? कारण त्याचं असं व्यतिरिक्त आपण त्यांच्या नादी लागलेलो नाही तर अगर काहीच नाही गोष्ट केलेली. मी प्रॉपर भयाळा गावाचा रहिवासी आहे. माझं शेत वैद्यकीय इथे आहे. टोल नाका हा माझ्या रानात झाला आहे आणि आपण काय केलं आहे, आपलं जे शिल्लक क्षेत्र राहिलं रस्त्याच्या साईडला तिथे आपलं हॉटेलचं काम सुरू केलं आहे एका वर्षापूर्वी. आता हॉटेलचं काम 100% आपलं पूर्ण झालं तर आपलं उद्याच्याला 1 तारखेला उद्घाटन होतं त्याच्यामुळं आपलं तिथं फॅमिली ते पूर्ण जमलेली होती माझी हॉटेलवर स्वतःची. तर त्यांचं म्हणणं असं आलं की इथं तुम्ही हॉटेल चालवायचं नाही, तुम्ही वंजाऱ्याचे आहात. वंजाऱ्याचे आहात म्हणून मारहाण केली. माझा मामा महादेव रामराव राख त्यांना सुद्धा मारहाण केली. माझी मम्मी त्यांना समोर पकडाय गेली. माझ्या मम्मीला सुद्धा मारलं. केसाला धरून अशोक शिंदेनं माझ्या मम्मीला फेकून दिलं. मेली तर मेली असा त्याने एक शब्द उल्लेख केला. आणि रॉड, कमराला बंदूक, राहुल शिंदे, शिवम शिंदे, अनिकेत चौधरी, झुंबर जाधव, खामकर म्हणून एक आहे. तर यांनी प्रत्येक जणांनी मारहाण केली. इतकी बेताब मारहाण केली, कुत्र्यासारखं मारले. बऱ्याच गोष्टी अशा त्यांनी. काय मागणी आहे तुमची? मागणी एवढी आपली हीच आहे की टोल नाका माझ्याच तिथं क्षेत्रात होऊन आमच्यावरच म्हणजे जीव घेणं हल्ला मारहाण केली आणि जीव मारण्याची धमकी पण शेवटला दिली. जीव मारून टाकणार. आज बीड जिल्ह्यामध्ये पालकमंत्री येतात, अजितदादा आहेत, काय मागणी असतात दादाकडं? जो टोल नाका आपल्या क्षेत्रात त्यांनी चालू केला एक तर त्यांच्या हातातला काढून घ्यावा, नाहीतर टोल नाका ब्लॅकलिस्ट करावा. जीवाला धोका तरी राहायचं नाही. तिथं आम्ही शेतकरी आहेत साहेब, शेतकरी येतं, आम्हाला जगाव का मरावं झालं. ह्याच्या आधी सुद्धा माझ्या बारक्या भावाला त्यांनी मारहाण केली ती. पण आपण कसं आहे खालच्या लेवलचं असल्यामुळं, गरीब असल्यामुळं आपण कुणाला काही विषय काढला नव्हता. पण आता थोडं जास्तच केलंय. कोणाचा विरोध असतं यांना? दस साहेबाचा यांना हात आहे 100%. कारण की त्यांचे कार्यकर्ते जे आहेत आम्हाला मारणारे, त्यांच्या बड्डेला टोल नाक्यावर तिथं दस साहेब आलते. पूर्ण मी सांगतो, मी त्यांचा पाठिंबा आहे त्यांना. पूर्ण गोष्टी जिरवतात, हाणतात, मारतात. प्रत्येक गोष्ट ते बरोबर सगळे काम करतात. बांगर आणि राख या कुटुंबियांना 40 ते 50 जणांनी मारहाण केलेली आहे. अक्षरशः रक्त बंबाळ झालेले आहेत, बेशुद्ध पडले आहेत, सर्व आयुष्यामध्ये येतं. आणि ते हल्ला करण्यामागं 2 प्रमुख आरोपी येतात, राहुल शिंदे आणि अशोक शिंदे. हे 302 आणि 307चे आरोपी येतं आणि ते टोल नाका चालवतात. तर लवकरात लवकर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल आणि त्यांचा मास्टर माइंड कोण आहे हे तपासण्यावर. तर हे जे आहेत अशोक शिंदे आणि राहुल शिंदे हे आमदार सुरेश धसचे कार्यकर्ते येतात, होईत पुरावा. आणि 302 मधून या राहुल शिंदेला, अशोक शिंदेला आमदार सुरेश धसने सोडलेलं आहे आणि आमदार सुरेश धसनीच तो टोल नाका यांना चालवाय दिलेला आहे. आणि त्या टोल नाक्यावर असा यांचा नंगा नाच आहे. तर आमची प्रशासनाकडं, मुख्यमंत्र्याकडे मागणी आहे, लवकरात लवकर यांना अटक करण्यात यावी, 307चा गुन्हा दाखल करण्यात यावा. आणि आष्टीमध्ये एक खूप मोठी टोळी उदयास आलेली आहे. पुण्यासारखी मोहोळ टोळी, तशी आष्टीमध्ये एक धस टोळी उदयास आलेली आहे. रामखाडेवर आणखी देव ICUमध्ये, आणखी त्यात जीवन मरण का जीवन हे सांगता येत नाही. तर ही धस टोळी उदयास आलेली आहे. या धस टोळीचा लवकरात लवकर बंदोबस्त करण्यात यावा आणि त्यांची जागा त्यांना दाखवण्यात यावा, जेलमध्ये टाका, त्यांच्याकडं मकोका लावा, ही आमची मागणी आहे. आणि आम्ही लवकरच अटक नाही झाली तर टोल नाका तिथला बंद करण्यात यावी, ही प्रशासनाला आम्ही मागणी करतो. आपल्या बीड शहरात भव्य दिव्य स्वरूपात स्वस्त दरात घर बांधकामाचे मटेरियल मिळण्याचे एकमेव ठिकाण चौरे हार्डवेअर बीड. या ठिकाणी तार, खिळे, सिमेंट, लोखंड, सल्ला,
केमिकल इत्यादी साहित्य होलसेल दरात मिळतील. संपर्क यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाजवळ बीड. याच परिसरात 4 मोठे हॉल आणि 4 गाळे किरायाने देणे आहे. संपर्क 98 50 16 39 07.